नमस्कार. शिपो ॲस्ट्रोमध्ये तुमच्या सर्वांचं मी स्वागत करते. आज आपण पाहूया मूल्यांक 8 असणाऱ्या व्यक्तींना हा महिना कसा जाणार आहे ते. ज्या व्यक्तीचा जन्म 8, 17 आणि 26 तारीख या तारखेनं झालेला असतो त्यांचा मूल्यांक असतो 8. 8 मूल्यांक हा शनीच्या अंडर येतो. सो त्यांचं जे पर्सनॅलिटी असते ती एकदम कडक असते आणि एक बाहेरून जरी कडक असले तरीसुद्धा आतून हे खूप सॉफ्ट आणि नरम दिलाचे असतात. तर आता आपण पाहूया की 8 मूल्यांक असणाऱ्या या व्यक्तींना या महिन्यामध्ये जनरल रीडिंगसाठी कोणतं कार्ड आलेलं आहे. तर त्या व्यक्तींना कार्ड आलेलं आहे 9 ऑफ कप्स. कप्स हे नेहमी रिलेशनशिप, तुमची फॅमिली ह्या गोष्टींना दाखवतात. तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की या महिन्यामध्ये तुमच्या लाईफमध्ये, तुमच्या ओव्हरऑल फॅमिलीमध्ये वगैरे खूप हॅपी वातावरण असेल. दुसरी गोष्ट कसं आहे की तुम्ही असे जे व्यक्ती आहात, एकदम प्रामाणिक व्यक्ती आहात आणि तुम्हाला कोणी काही चुकीचं बोलायला अजिबात आवडतच नाही आणि सहनही होत नाही आणि एकदम तुम्ही स्ट्रिक्ट आहात. त्यामुळे लोकांना जरी असं वाटतं की तुम्ही स्ट्रिक्ट आहात, पण तुम्ही स्वतः आतमधून इतके सॉफ्ट मनाचे आहात की जी तुमची पर्सनॅलिटी आहे ती लोकांना दिसून येत नाही. तर या महिन्यामध्ये तुम्हाला हेच सांगायचं आहे की कधी सरळ मार्गी राहून काय उपयोग होणार नाही. ज्यावेळेला आपल्या बोलण्याचा टर्न असेल, ज्यावेळेला तुम्हाला वाटतं की आपण इथे बोललं पाहिजे, आपला पॉईंट सांगितला पाहिजे, आपला म्हणणं आपण प्रूफ केलं पाहिजे, त्या ठिकाणी तुम्ही ते बोला. नाहीतर तिथे तर तुम्ही मनातल्या मनात जर निगेटिव्ह राहिलात तर ते तुम्हाला अजूनच तुमच्या हेल्थवरती सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो. निगेटिव्ह जर राहिल्यामुळे तुमच्या पूर्ण ओव्हरऑल लाईफमध्ये सुद्धा परिणाम होऊ शकतो. सो तसं तुम्ही करू नका. तुमचा स्टँड घ्या आणि जिथे बोलायची गरज आहे तिथे बोला. जास्त सरळ मार्गी राहण्याची काही गरज नाही आहे. थोडं तरी तुमचा स्मार्टनेसपणा दाखवा. आणि आता आपण पाहूया की 8 मूल्यांक असणाऱ्या व्यक्तींना रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये हा महिना कसा जाणार आहे ते. तर रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये तुम्हाला कार्ड तर टेम्परन्सचा कार्ड आलेला आहे, 14 नंबरचा कार्ड आहे, 5 नंबरचं आहे हे कार्ड. तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की या महिन्यामध्ये तुमच्या रिलेशनशिपमध्ये, तुमच्या फॅमिली लाईफमध्ये, जसं तुम्ही मागेही बघितलं की तुमच्या जनरल रीडिंगमध्ये सुद्धा तेच आलेलं होतं की तुम्ही स्वतःसाठी स्टँड घ्या. तसंच तुमच्या फॅमिलीमध्ये आणि रिलेशनशिपमध्ये तुम्ही स्वतःसाठी स्टँड घेतलं पाहिजे. नेगेटिव्ह गोष्टीकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. दुसरी गोष्ट काय आहे की तुम्ही दुसऱ्या व्यक्तींना देतच गेला आहात आत्तापर्यंत, देतात. पण तुमच्या फॅमिली मेंबर्समध्ये जर असं कोणी असेल ज्या व्यक्तीशी तुमचं पटत नाही आहे किंवा तुम्हाला असं वाटतं की मी त्याच्यासाठी खूप काही करते. तुमचा पार्टनर असू शकतो किंवा आई, वडील, बहीण, भाऊ कोणीही किंवा फ्रेंड्स असू शकतात. तुम्हाला असं वाटतं मी त्या व्यक्तीसाठी खूप करते, पण समोरची व्यक्ती जसा पाहिजे तसं मला गिव्ह बॅक नाही करत आहेत. तशा प्रकारचे मला जसा पाहिजे तसं सन्मान नाही भेटत आहे. तर मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की इथे बघू शकता तुम्ही एंजल विंग्स आहेत तिला. आणि दुसरी गोष्ट, मनामध्ये सुद्धा खूप असे राज त्याने दफन केलेले आहेत. सो रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये तुम्ही काय करता की किंवा फॅमिली लाईफमध्ये तुमच्या, की तुम्ही मनामध्ये भरपूर गोष्टी साठवून ठेवता, ते व्यक्त करत नाही तुम्ही. त्यामुळे प्रॉब्लेम काय होतो की समोरच्या व्यक्तीला तुमचं म्हणणं पटतच नाही. त्यामुळे समोरच्याला असं वाटतं की तुम्ही फक्त ज्यावेळेला सिच्युएशन आली त्यावेळेला एकदम कडक वागता, पण तसं नाही केलं पाहिजे. ओव्हरऑल कसं आहे की दोन्ही गोष्टी तुम्हाला बॅलन्स करता आल्या पाहिजे. तुमचं करिअर लाईफ, तुमचं फॅमिली लाईफ, तुमचं रिलेशनशिप, या सगळ्या गोष्टी तुम्हाला बॅलन्स करता आल्या पाहिजेत. या महिन्यामध्ये त्या गोष्टी तुम्ही बॅलन्सच करा. त्यामुळे कसं आहे की तुमच्या जे पुढे रिलेशनशिपमध्ये काय प्रॉब्लेम होणार असेल, फॅमिली लाईफमध्ये प्रॉब्लेम होणार असेल, तर त्या गोष्टी तुम्हाला टाळता येतील. आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे एक नवीन सुरुवातसुद्धा होणार आहे रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये. तुम्ही ते बघू शकता, पाठीमागे सूर्य देखील आहे. त्यामुळे हे नवीन सूर्य, नवीन आपल्याला बिगिनिंग दाखवतं. एखाद्या गोष्टीचं जर समजा तुम्ही शेवट करत असाल तर तुमचं पुढे काहीतरी ह्या महिन्यापासून काहीतरी नवीन सुरुवात होऊ शकते. तसंही नवीन वर्षाची जर सुरुवात होणार आहे, पण त्याच्यामध्ये तुमचं नवीन काम असेल किंवा काही गोष्टी असतील, काही डिसिजन असतील, अशा प्रकारचे तुम्ही नवीन काही गोष्टी ह्या महिन्यामध्ये करणार आहात. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही दुसऱ्यांची भलाई जी करता ही चांगलीच गोष्ट आहे, पण कधी स्वतःचाही विचार केला पाहिजे. आपल्याला सगळ्या गोष्टी एकत्र बॅलन्स करत जायचं आहे. नेहमी दुसऱ्यांना देत गेला तर तुमच्याकडे काहीच राहणार नाही. सो स्टेबल सगळ्या गोष्टी राहण्यासाठी आपल्याला स्टेबिलिटी कायम ठेवावीच लागणार आहे. तर आता 8 मूल्यांकवाल्यांना करिअरच्या बाबतीमध्ये आलेले 10 ऑफ वॉन्ड्स. तुम्ही याच्यामध्ये बघू शकता, हा व्यक्ती 10 ऑफ वॉन्ड्स, जे वॉन्ड्स हातामध्ये त्याने घेतलेले आहेत, तो एकदम घेऊन ढकलत चाललेला आहे. याचा मिनिंग काय आहे? तर याचा मिनिंग हाच आहे की करिअरमध्ये आता तुम्ही खूप वैतागलेला आहात.
तुम्ही बऱ्याचशा जबाबदाऱ्या आतापर्यंत पार केल्या आहात, ज्या काही तुमच्या घरामधल्या असेल, फॅमिली लाईफ, करिअरमधली जी असेल किंवा तुमच्या बिझनेस लाईफमधली असेल, तुमच्या जॉबमध्ये जर असेल, बऱ्याचशा गोष्टी जबाबदारीने तुम्ही करतात. पण आता तुम्हाला असं वाटतं आहे की नाही यार, बस आता भरपूर केलेलं आहे आपण, जेवढं आपल्याला करायचं त्यापेक्षा आपण 100% देतोच आहोत. पण जसं आपल्याला समोरून यायला पाहिजेत, आपल्याला जशा गोष्टी आपल्यासाठी पाहिजेत तशा गोष्टी आपल्याला भेटत नाही आहे. तर तुम्ही आता दमला आहात, फक्त करायचं म्हणून तुम्ही करताय. जॉब एक किंवा बिझनेस म्हणा, जसं तुमचं रुटीन चाललं आहे ते फॉलो करायचं म्हणून तुम्ही करत आहात, हे असंच दिसून येतं या महिन्यामध्ये. दुसरी गोष्ट काय आहे की घरच्यांचा सपोर्ट जेवढा तुम्हाला भेटायला पाहिजे तेवढा तुम्हाला भेटत नाही आहे. कारण एकतर घरच्यांचं आणि तुमचं पटत नाही, त्यामुळे तरी प्रॉब्लेम येतातच, नाही तर तुमच्या करिअर लाईफमध्ये काहीतरी इश्यू असतील ज्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या फॅमिली लाईफमध्ये सुद्धा प्रॉब्लेम येतो आणि करिअर लाईफमध्ये सुद्धा प्रॉब्लेम येतो. किंवा असं असेल की करिअर लाईफमध्ये तुमच्या खूप मोठा प्रॉब्लेम असेल आणि तोच ते टेन्शन घेऊन तुम्ही तुमचं फॅमिली लाईफसुद्धा खराब करत आहात. तर 10 ऑफ वॉन्ड्समध्ये हेच दाखवतं की सगळ्या जबाबदाऱ्या तुम्ही एकत्र पार पडत आहात आणि तुम्हाला असं वाटतं की मी करतोय, फक्त करायचं म्हणून करतोय, पण याच्यामध्ये काही मला इंटरेस्टच वाटत नाही आहे किंवा जे मनापासून जे मला आनंद भेटायला पाहिजे तो मला भेटत नाही आहे. सो या महिन्यामध्ये तुम्हाला अशा वाटू शकतं की बघा, मी तुम्हाला सांगितलेलं मगाशीच की जे पहिल्यांदा तुमचा कार्ड आलं त्याच्यामध्ये सुद्धा हेच दाखवत होते की तुम्ही सगळ्यांसाठी करताय, पण तुम्हाला जे पाहिजे तसा रिवॉर्ड नाही भेटत आहे. सो या महिन्यामध्ये तुम्हाला परत तसंच वाटणार आहे, कारण हे वर्ष संपणार आहे. इन केस 2025मध्ये तुमचं ह्याच्यापेक्षा चांगलं लाईफ थोडंफार तरी असू शकतं. तर जबाबदाऱ्या तुम्ही जे नोकरीमध्ये असतील काय असतील तर तुम्ही ह्या करत जा वगैरे. इन द फ्युचरमध्ये तुमचं अजून काही चांगल्या गोष्टी होऊ शकतात करिअरमध्ये. सो आत्ता तरी हे थोडंसं नेगेटिव्ह कार्ड हे दाखवत आहे तुमच्या करिअरच्या बाबतीमध्ये. आता आपण पाहूया की हेल्थच्या बाबतीमध्ये तुमचा कार्ड काय दाखवतो. तर 8 मूल्यांकवाल्यांना हेल्थच्या बाबतीमध्ये ते हॅरमेट कार्ड आलेलं आहे, 9 नंबरचं कार्ड आलेलं आहे. तर मगाशी पण तुमचं जे फर्स्ट कार्ड होतं ते 9 नंबरचं कार्ड होतं. तर मला तुम्हाला हेच सांगायचं आहे, ह्या तिन्ही कार्डमध्ये सुद्धा याच एवढ्याच गोष्टी दिसून येतात की तुम्ही फक्त आतापर्यंत लोकांसाठी करत आला आहात सगळ्या गोष्टी. तुम्ही आत्ता इथून पुढे पण लोकांसाठीच जगता आहात किंवा घरातल्या जबाबदाऱ्या म्हणा किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये म्हणा, करिअरमध्ये म्हणा किंवा तुमच्या रिलेशनशिपमध्ये म्हणा, तुमच्या एज्युकेशन लाईफमध्ये म्हणा किंवा मदत म्हणून तर तुम्ही सगळ्यांना करतच आहात. पण मला तुम्हाला काय सांगायचं आहे, जोपर्यंत तुम्ही दुसऱ्यांना करता तर ठीक आहे, पण जर तुम्ही दुसऱ्यांना उजेड दाखवताय हे बघा आणि स्वतःच्याच रस्त्यावरती खाली अंधार असेल आणि तुमच्या हातामध्ये लालटेन नसेल तर त्याचा उपयोग काय असेल तुम्हाला? तुम्ही काय करणार? ते तुम्ही दुसऱ्यालाच रस्ता दाखवता, तुम्ही स्वतःसाठी कधी वापरणार आहात? स्वतःसाठी जगा, जे तुम्हाला गोष्टी आवडतात त्या करा. तुमच्या आरोग्यावरती सुद्धा हाच प्रॉब्लेम येतो आहे, कारण तुम्ही इतरांचं टेन्शन घेता, जगाचं टेन्शन घेता. तुमचं टेन्शन घेणार कोण आहे? कोणीच नाही आहे. सो त्याचा आरोग्यावरती परिणाम होऊ शकतो या महिन्यामध्ये. सो मला तर वाटतं की आतापर्यंतच्या 8 मूल्यांकामध्येच जास्तीत जास्त कार्ड निगेटिव्ह आलेले आहेत आणि 8 मूल्यांक हा शनीचा असतो. त्यामुळे कसं आहे, हे वर्षसुद्धा शनीचं आहे. त्यामुळे ओव्हरऑल त्यांना बाकीच्या गोष्टींमध्ये सुद्धा, करिअरच्या बाबतीमध्ये सुद्धा वगैरे किंवा त्यांच्या स्वतःच्या बाबतीमध्ये जरी त्यांना चांगलं गेलं असेल तर हेल्थच्या बाबतीमध्ये थोडंसं त्यांना प्रॉब्लेमॅटिक आहे आणि जसे तुमचे कर्म असतात शनी तशा प्रकारे फळ देतो. सो बऱ्याच जणांना हे वर्ष चांगलं गेलं असेल, बऱ्याच जणांना हे वर्ष वाईट गेलेलं असणार आहे. तर आरोग्याच्या बाबतीमध्ये काही तक्रारी जाणवू शकतात तुम्हाला ह्या महिन्यामध्ये. तर तुम्ही दुसऱ्यांना सल्ला देण्यापेक्षा दुसऱ्यांनी दिलेले सल्ले तुम्ही आत्मसात करा, स्वतःसाठी वापरा, स्वतःच्या आरोग्यासाठी वेळ काढा, चांगले उपचार घ्या आणि हेल्थ तुमची चांगली ठेवा या महिन्यामध्ये, हेच मी तुम्हाला सांगू शकते. तर आता ओव्हरऑल या महिन्यामध्ये तुम्हाला ॲडवाईस काय आहे? ॲडवाईस कार्ड तुम्हाला आलेलं आहे 10 ऑफ कपचा कार्ड आलेला आहे. तर एक हॅपी फॅमिली दाखवलेली आहे. तर मला हे सांगायचं आहे की जसं तुमच्या ओव्हरऑल स्वतःमध्ये, तुमच्या रिलेशनशिपमध्ये, तुमच्या करिअरमध्ये, तुमच्या हेल्थमध्ये ह्या सगळ्या गोष्टी ज्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करून ज्याला तुम्ही पुढे जाणार, ज्याला तुम्ही डिसेंबर महिन्याच्या एंडिंगपर्यंत येणार, त्यावेळेला तुमच्या हॅपी लाईफ असणार आहे. तुमची फॅमिली लाईफमध्ये खुशीचा माहोल असेल, काही ना काही सेलिब्रेशनसुद्धा असू शकतं. आणि दुसरी गोष्ट, तुमची मुलं वगैरे ही खुश राहू शकतात किंवा तुम्ही तुमच्या आईवडिलांना खुश ठेवू शकता, तुमची मुलं तुम्हाला खुश ठेवू शकतात. सेलिब्रेशनचा माहोल दिसत आहे. घरच्यांचा तुम्हाला सपोर्टसुद्धा भेटेल वगैरे. पहिल्या महिन्याच्या 15 दिवसामध्ये तुम्हाला थोडा प्रॉब्लेम जाणवते, पण त्याच्या 15 दिवसानंतर तुम्हाला खूप चांगली ॲक्च्युली एनर्जी दाखवत आहे.
दुसरी गोष्ट मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये तुम्ही दोघांनीही एकमेकांशी लॉयल आहात आणि तसंच तुम्ही पुढे कंटिन्यू ठेवलं पाहिजे. तुम्हाला फॅमिलीसाठीही तुम्ही वेळ दिला पाहिजे. तुमचं काम आहे की काम असंच नाही केलं पाहिजे. फॅमिली सर्वात पहिली प्रायोरिटी आहे आणि नंतरला बाकीच्या गोष्टी तुमच्या येतात. सो तुम्ही हा विचार करावा आणि एक हॅप्पी लाईफ तुम्ही जगावा अशीच माझी इच्छा आहे. हा महिनाही तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने जावा. बऱ्याचशा गोष्टी जरी निगेटिव्ह असल्या तरीसुद्धा एंडला जर हॅपी होतं आहे, लास्टला हॅपी होतं, हे सर्वात मोठी गोष्ट आहे आणि 2025 तुमच्यासाठीही अजून चांगलं जावं. सो ही होती 8 मूल्यांक असणाऱ्या व्यक्तींना डिसेंबर महिना कसा जाणार आहे. उद्याच्या भागात आपण पाहूया 9 मूल्यांक असणाऱ्या व्यक्तींना हा महिना कसा जाणार आहे. आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, पाहत राहा आणि लाईकसुद्धा करा, कमेंट करा, शेअर करा. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्हाला माझं कन्सल्टेशन हवं आहे न्यूमरोलॉजी किंवा टॅरो कार्डचं, त्यासाठी तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता आणि मला मेसेजसुद्धा करू शकता. धन्यवाद.